दिवसाची सुरुवात बरोबर बऱ्याच वेळेस जे काउन्सिलर असतात त्यांच्याकडे अशा अनेक केसेस येतात की कोणी डिप्रेशनमध्ये असतं, कोणी त्यांचं शरीर स्थिर राहत नाही, त्यांचं शरीर थरथरत असतं, कोणाचं डोकं दुखत असतं, कोणाला मन एकाग्र करता येत नाही, काही काम जे आहे व्यवस्थितपणे करता येत नाही, काही गोष्टी ते लोक विसरून जातात पटकन किंवा त्यांना आठवत नाही. आणि ज्यावेळेस काउन्सिलर त्यांच्याबरोबर बोलतात, त्यांच्यावर वेळ घालवतात, अनेक दिवस त्यांच्याबरोबर सतत बोलत राहतात आणि मग त्यांच्याकडून ते माहिती काढून घेतात आणि बऱ्याच वेळेस असं त्यांना लक्षात येतं की ह्या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये, त्यांच्या भूतकाळामध्ये काही अशा गोष्टी केलेल्या असतात की ज्या वाईट असतात किंवा ज्या चांगल्या नाहीत, आणि त्यांना आता अशी भीती वाटत असते की ते आता एका मोठ्या पदावर आलेले आहेत आणि जर मी काय पूर्वी केलं ते जर आता लोकांना समजलं तर काय होईल त्याचा परिणाम, लोक मला कुठल्या दृष्टीने बघतील. आणि ही जी भावना आहे ही त्या लोकांना स्वस्थ बसू देत नाही आणि सतत मनामध्ये त्यांच्या काही ना काहीतरी भीती ही असते. एक भीतीने त्यांच्या मनामध्ये स्थान बनवलेलं असतं आणि ते अस्वस्थ असतात. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही जे पाप केलेले आहेत ही पाप आम्हाला अशांत करतात, ते आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. परंतु पाऊलाचं उदाहरण बघा. पाऊल ह्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला, पण त्याने ख्रिस्तामध्ये नवीन जीवन स्वीकारलं होतं. पूर्वी जे वाईट केलं होतं त्यांनी ते कधीही नाकारलं नाही त्याने, पण त्याने सेवा करायचं सुद्धा थांबवलं नाही, कारण त्याने हे स्वीकारलं होतं की ख्रिस्त माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला. आणि जेव्हा आम्ही ही देवाची कृपा स्वीकारतो, ही क्षमा जी आहे ही देवाची स्वीकारतो, त्यावेळेस आम्ही भूतकाळापासून स्वतंत्र होतो. तो भूतकाळ आम्हाला अस्वस्थ करत नाही. आम्हाला जुन्या पापाबद्दल लाज बाळगायचं काही कारण नाही, कारण देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने ही सर्व पापं आमची धुवून काढलेली आहेत आणि आम्हाला क्षमा केलेली आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, रोमकरास पत्र ह्याचा 6वा अध्याय आणि 11वं वचन. रोमन्स चॅप्टर 6 and verse 11. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतः पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.